नमस्कार मित्रांनो, जय श्री हरी विष्णू, जय मा लक्ष्मीनारायण. मित्रांनो, 9 ऑगस्ट 2026 रोजी पवित्र कामिका एकादशीचे व्रत केले जाणार आहे. भगवान श्री विष्णूंना समर्पित असलेली ही एकादशी अत्यंत पुण्यदायी मानली जाते. असं म्हटलं जाते की श्रद्धेने कामिका एकादशीचे व्रत, पूजा, नामस्मरण आणि कथा श्रवण केल्याने मनाला शांती मिळते आणि भक्तिभाव वाढतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कामिका एकादशीचे महत्त्व काय आहे, व्रत कसे करावे, भगवान विष्णूंची पूजा कशी करावी, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, कामिका एकादशीची पौराणिक कथा आणि शेवटी कोणता मंत्र जपल्याने मन प्रसन्न होते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कामिका एकादशीचे महत्त्व. कामिका एकादशी ही श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी म्हणून ओळखली जाते. एकादशीचा दिवस भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो. या दिवशी उपवास, विष्णू नामस्मरण, भगवद्गीता किंवा विष्णू सहस्रनाम पठण, मंदिर दर्शन आणि दानधर्म करण्याची परंपरा आहे. कामिका एकादशीच्या दिवशी मनातील नकारात्मक विचार बाजूला ठेवून भगवान श्रीहरींचे स्मरण करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी शक्य असल्यास पहाटे लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावे आणि घरातील देवघर स्वच्छ करावे. त्यानंतर भगवान विष्णूंच्या प्रतिमेसमोर दिवा लावावा. कामिका एकादशीची पूजा कशी करावी? सर्वप्रथम देवघर स्वच्छ करा. भगवान श्री विष्णूंच्या प्रतिमेसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. भगवान विष्णूंना पिवळी फुले, तुळशीपत्र, फळे आणि नैवेद्य अर्पण करा. विशेषतः तुळशीपत्र भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानले जाते. त्यानंतर हात जोडून प्रार्थना करा. हे श्री हरी विष्णू, माझ्याकडून जाणते अजाणतेपणे झालेल्या चुका क्षमा करा. माझ्या कुटुंबावर आपली कृपा राहून द्या आणि माझ्या मनाला सद्बुद्धी, शांती आणि भक्ती द्या. यानंतर भगवान विष्णूंचे नामस्मरण करा. ओम नमो भागवते वासुदेवाय हा मंत्र श्रद्धेने जपता येतो. कामिका एकादशीची पौराणिक कथा. प्राचीन काळी एका राज्यामध्ये एक पराक्रमी पण अत्यंत क्रोधी स्वभावाचा क्षत्रिय राहत होता. एकदा त्याच्याकडून एका ब्राह्मणाचा अपमान झाला आणि त्याच्या हातून मोठे पाप कर्म घडले. या पापामुळे त्याला मनशांती मिळेनाशी झाली. तो सतत पश्चाताप करू लागला. एके दिवशी त्याने एका संताला आपली व्यथा सांगितली. संत म्हणाले, तू मनापासून पश्चाताप कर. भगवान श्री विष्णूंची भक्ती कर आणि कामिका एकादशीचे व्रत श्रद्धेने पाळ. त्या व्यक्तीने संतांनी सांगितल्याप्रमाणे कामिका एकादशीचे व्रत केले. त्याने दिवसभर भगवान विष्णूंचे नामस्मरण केले, तुळशी अर्पण केली आणि आपल्या चुकाबद्दल मनापासून क्षमा मागितली. रात्रभर त्याने भगवान श्रीहरींचे स्मरण केले. पुढे त्याच्या मनातील अपराधीपण कमी झाला आणि त्याने आपले जीवन धर्म, सेवा आणि सदाचाराच्या मार्गावर नेण्याचा संकल्प केला. या कथेतून आपल्याला एक महत्त्वाचा संदेश मिळतो. फक्त व्रत करणे महत्त्वाचे नाही, तर आपल्या चुकीची जाणीव होऊन स्वतःमध्ये चांगला बदल घडवणे ही त्याहून महत्त्वाचे आहे. कामिका एकादशीला काय करावे? या दिवशी शक्य असल्यास भगवान विष्णूंची पूजा करा. तुळशीपत्र अर्पण करा. ओम नमो भागवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. विष्णू सहस्रनाम किंवा भगवद्गीतेचे पठण करा. गरजू व्यक्तीला अन्नदान, आपल्या क्षमतेनुसार दान धर्म करा. मनात कोणाबद्दल द्वेष असेल तर तो सोडण्याचा प्रयत्न करा. या दिवशी काय टाळावे? एकादशीच्या दिवशी परंपरेनुसार धान्य आणि तांदूळ सेवन करण्याची आणि टाळण्याची प्रथा आहे. मात्र प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगळी असते, त्यामुळे उपवास करण्यापूर्वी आपल्या आरोग्याचा विचार करणे आवश्यक आहे. लहान मुले, वृद्ध व्यक्ती, गर्भवती महिला आणि नियमित औषधे घेणाऱ्या व्यक्तींनी कठोर उपवास करण्याऐवजी आपल्या प्रकृतीनुसार आहार घ्यावा. एकादशीच्या दिवशी खोटे बोलणे, कुणाचा अपमान करणे, भांडण करणे आणि वाईट विचारांना प्रोत्साहन देणे टाळावे. कारण खरी एकादशी म्हणजे केवळ अन्नत्याग नाही, तर मनातील वाईट विचारांचा त्याग. कामिका एकादशीचा विशेष मंत्र. डोळे बंद करा आणि शांतपणे विष्णूंचे स्मरण करा. ओम नमो भागवते वासुदेवाय हा मंत्र श्रद्धेने जपा. यानंतर म्हणा, हे श्रीहरी, माझ्या घरात सुख शांती राहून दे. माझ्या कुटुंबाचे रक्षण कर. माझ्या चुका क्षमा कर आणि मला योग्य मार्गावर चालण्याची शक्ती दे. मित्रांनो, कामिका एकादशी आपल्याला एक सुंदर संदेश देते. देवाकडे फक्त संपत्ती मागण्यापेक्षा सद्बुद्धी मागा. फक्त संकट दूर करण्याची प्रार्थना न करता संकटातून शिकण्याची शक्ती मागा आणि फक्त स्वतःसाठी नव्हे तर आपल्या कुटुंबांच्या आणि समाजाच्या कल्याणासाठी प्रार्थना करा.
9 ऑगस्ट 2026 रोजी कामिका एकादशीच्या निमित्त सर्व भगवान विष्णूंचे मनापासून स्मरण करा. तुमच्या श्रद्धेनुसार व्रत करा, पूजा करा आणि शक्य असल्यास गरजू व्यक्तीला मदत करा. चला शेवटी सर्वजण एकदा म्हणूया, श्री हरी विष्णू महाराज की जय. जय लक्ष्मी नारायण. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय कथा व धार्मिक माहितीसाठी आपल्या भक्तिरंग सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री हरी विष्णूंची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. धन्यवाद.